आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुझ्या या धैर्यशील कर्तृत्वासाठी ही गुफा देवीची वीर तलवार तुझ्या गुरुकडून तुला बक्षीस. जशी आज्ञा गुरुदेव. द्या. चामुंडीने नाग शक्तीच्या वारुळातून आणलेल्या सर्व वस्तू या अग्नीत टाकून दे. आपल्या गुरु परंपरेची तीक्ष्ण शक्ती या पात्रामध्ये आहे. आता यामध्ये 20 वर्षांपासून नाग शक्तीला बंधनात ठेवणाऱ्या तावीजची शक्ती सुद्धा आहे. याच बरोबर वनदेवीची कालचक्र पण आपल्या हाती आली तर आपल्या गुरूंच्या परंपरेला जिंकू शकणार नाही.
कालचक्र माझ्या हातात आल्यावर मांत्रिक असो तांत्रिक असो माया लोकांमध्ये सुद्धा मीच सर्वांवर राज्य करणार. माझ्या चामुंडी तू हे का केलं? मी कोण आहे हे तुला माहित आहे का? तू गुरुचं पद मिळवण्याच्या ध्येयापोटी 20 वर्षांपूर्वी असलेले गुफा देवीतील गुरु मास्तर मोतीश्वर लिंग यांचा खून केला होतास. तुला आठवतंय का रे? त्या मास्तरांची मुलगी आहे मी. तुझ्या गुरुद्रोहामुळे प्राण गमावलेल्या मोतीश्वर लिंगांची मुलगी आहे ही चामुंडी. माझ्या वडिलांची ओळख लपवून तुझ्याकडे मी शिष्य बनून आले आणि तुझा विश्वास जिंकला. शक्ती नाग शोधण्यामागच्या कारणाची मी वाट बघत होते. मला आज सकाळी शक्ती नागाचं कारण कळलं. आता मला तुझी गरजच नाहीये. मोतीश्वर लिंगाच्या घराण्यासोबत धोका केल्याचा परिणाम काय असतो याचा मृत्यू साक्षी आहे. तुझा वध करण्यासाठीच गुफा देवींनी तुझ्या हाताने ही तलवार मला दिली आहे. जा मर आता. चांडाळी नाही रे, चामुंडी आहे. मोतीश्वर लिंगाच्या घराण्यात जन्मलेली गुरुमुनी आहे ही चामुंडी. ही मूर्ती खूपच लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. आता गुरुदेवी पहिली गुरु मोतीश्वर लिंगाच्या घराण्यातील गुरु मीच आहे. मीच आहे. आता कालचक्र मिळवण्याचं ते कार्य माझ्या कारकिर्दीत होईल. ज्याला या माणसाबरोबर जायचंय ते सगळेजण इथून जाऊ शकतात आणि ज्यांना माझ्या मागे उभं राहून यशस्वी व्हायचं असेल ते माझ्या शरणी येऊ शकतात. शरणं माते शरणं, शरणं माते शरणं.
केलीस काय? अमावस्येची रात्र म्हणजे तुझी रात्र आहे ना, म्हणून तुझ्यावर लक्ष ठेवायला इथे बसले मी. तू काय करणार आहेस ते सांगशील मला? करणार काय? तुझा बापच निशाण्यावर आहे. त्याचाच बळी घेणार आहे मी. मी इथे असताना तू हे करूच कशी शकतेस? रोजच्या दिवसासारखं आज मला गृहीत धरू नकोस. अमावस्येच्या रात्री माझी शक्ती वेगळीच असते. माझं रूप वेगळं असतं. तू कितीही रूप बदललीस ना तरी माझं हे एकच रूप आहे. या कुटुंबाची रक्षक हे एकच रूप आहे. जोपर्यंत मी या कुटुंबासोबत आहे तू त्यांचं काहीही वाकडं करू शकणार नाहीस. हे त्या डमरूवाल्याला सुद्धा कळून चुकलंय. पण तुझ्याच डोक्यात ही गोष्ट शिरत नाहीये. नको कळू दे, सोड ना. आज रात्र संपण्याआधी तुझ्या अरुणला संपवून तुझ्यासारखा आत्मा बनवून तुझ्या जोडीला पाठवते की नाही ते बघ. ते तुझ्याच्याने काही होणार नाही. मी या घरात असेपर्यंत अरुणच्या केसालाही तू धक्का लावू शकत नाहीस. मी तुला करून दाखवते आणि असं झालं म्हणून तुला रडायला लावते. तू रात्रभर डोळ्यात तेल घालून नजर ठेवली तरी तुझ्या डोळ्यात धूळ फेकून अरुणला संपवून दाखवते. तुला वाटते ते तू कर, पण तुला हवं तसं होणार नाही म्हणजे होणार नाही. जे बोलते ते मी हलक्यात घेऊ शकत नाही. तिच्या डोक्यात सुडाची भावना आहे. नक्कीच काहीतरी षडयंत्र रचलं असेल तिने. आउट हाऊस मध्ये जाऊन पाहायला हवं ती काय करते. मी काय करते यावर तू पाळत ठेवतेस. वेळ
झोपेल अशा भ्रमात मला राहून चालणार नाही. तिने काहीही करण्याआधी मी अरुणला वाचवायलाच हवं. अमावस्येच्या रात्री आत्मा उग्र असतो असं म्हणतात. आज रात्री आपण काहीतरी तमाशा करायचा तरच माझ्या शरीरात आत्मा असल्याचा सर्वांना विश्वास बसेल. आज हे नाटक करूयाच. आपल्यावरची भीती कमी झालीये. आज ती परत पूर्ववत करायला हवी. एवढ्या रात्री ही अशी आरशात काय बघत बसलीये? देवीच्या शरीरात आत्मा घुसलाय. आत्म्याला काय करायचंय ते करू दे. आपण तर गप्पपणे झोपून जाऊया. कार्टी इथे उठूनच बसलीये. तिच्या समोर जानकी सारखी ऍक्टिंग करून आपलं नाटक चालू करूयात आता. कशी सुरुवात करू पण? यावेळी तू इथे काय करतेस? काय ग, तुझे बाबा झोपलेत का? हो, झोपेत बाईक चालवतायत ते. जा जाऊन बघ. माझी मुलगी किती छान कॉमेडी करते. माझी चक्कुली ती. अगदी आईसारखं बोलणं आहे तुझं. तू अगदी आईवर गेलीयस बघ, माझी सोनू. मला जवळ घेऊ नकोस. का ग, का? तुझ्या केसातल्या उवा माझ्या केसात जातील. शी 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 शी. आईच्या डोक्यात उवा नाही येत काही, फक्त तुझं प्रेम आहे. माझं वासरू ते. ठीक आहे, जा जाऊन झोप. तुला झोप येत नाहीये का? म्हणूनच तुझी एवढी चिडचिड होते वाटतं. ये, मी ना तुला छान झोपवते. चल. शांत राहा, मला त्रास देऊ नको. तू जा आता, मी झोपेन मला हवं तेव्हा. का ग आईला असा त्रास द्यायला लागलीयस?
अगं मला बोर करू नकोस, जा आता इथून. किती पुढे पुढे बोलते. नाही का चिमणी? आता जा सांगते ना. ओके 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 ओके, आता मी निघते. हा, बाप रे, गेली एकदाची. माझे छकुल छकुल, माझे शोनुल शोनुल, हा तू माझे छकुल छकुल, हा. अगं देवी आजी, सोड मला. ए चिमणे, मी आजी नाही ग, तुझी आई आहे, आई. अगं किती त्रास देशील मला. त्रास? हे बघ, मी तुझ्यासाठी बाहुली घेऊन आले, बघ. या बाहुलीला चावी दिली की ती चालणार, पळणार आणि थोड्याच वेळात उड्या पण मारणार. बघायचे? आता थोड्याच वेळात परत उड्या मारेल बघ. हा. ही अशी ऐकणार नाही. हिला अद्दल घडवलीच पाहिजे. थोडी मजाच घेते आता हिची. बघितलंस? पाहिलंस ना तू? आता परत उड्या मारेल बघ. हवेत उड्या मारल्या ते ठीक आहे, पण याचा आवाज कसा बदलला? बापरे. अरे बापरे, काय माणसाच्या शरीरासारखं वजन कसं वाढलं याचं? अरे बापरे. जानकी समोरच जानकी असल्याचं नाटक करतेस. मी स्वतःवरच करणी करून घेतली वाटतं. बापरे, मी काय घाईघाईत बाहुलीला जास्त चावी दिली की काय? बापरे, कदाचित जानकी
त्यांचा आत्मा या बाहुलीमध्ये शिरला असेल. असू शकतं बाबा. कसं फिरतंय बा? हे नक्कीच भूत आहे. बापरे. देवी काय झालं देवी, झोप येत नाहीये का? ते काय ना बाहेर एक बाहुली माझ्या मागे पळून मला मारत होती. हे नक्कीच तुझ्या आत असलेल्या जानकीचंच काम आहे. असं हो, का? आता झोप तू. देवा, माझ्यावर अंधविश्वास ठेवणारा हा एकच प्राणी आहे. देवा, हा का माझ्या मागे लागलाय कळत नाही. माझी आई, माझी माता, तुझ्या 3 कालचक्रांपैकी आज एक नंदिनीच्या हाती येणार आहे. तुला भेटताना तुझ्या कालचक्रासोबत भेटायचं म्हणून 20 वर्षांपासून मी तुझं दर्शन घेतलेलं नाहीये. नंदिनी कालचक्र घेऊन येताच मी तिला तुझ्या सोबत घेऊन येतो तुझ्या दर्शनाला. नंदिनी आज जिंकणारच आहे. आजचं तिचं पहिलं यश तुझ्या चरणाशी आणून मी अर्पण करणार आहे. हॅलो, तुम्ही सांगितलेला माणूस सापडलाय. तो एकटा आहे का? हो, तो एकटाच आहे. त्याला उचलून सरळ गोडाऊन मध्ये घेऊन ये. ठीक आहे.